नमस्कार, मी मुक्ताई मोकाशी. आज आपण बघणार आहोत बाळाची उलटी कशी गोळायची. तर यामध्ये लागतं बदाम, खारीक आणि जायफळ आणि मुरडसिंग. तर पहिल्यांदा दूध घेतलं थोडं आणि त्याच्यावर बदाम असा हाताने धरून रब करायचा, म्हणजे उघळायचा आहे बदाम पहिल्यांदा. तर बदाम उघळल्यानंतर आपल्याला हे तिन्ही राहिलेले खारीक, जायफळ आणि मुरडसिंग हे सुद्धा अशाच प्रकारे करून घ्यायचे आहेत. उघळून घ्यायचे आहेत. थोडं थोडं, जास्त उघळायचं नाही, थोडं थोडं उघळायचं. आणि थोडं थोडं उघळून झाल्यानंतर ते एका वाटीमध्ये काढायचं आहे. तर हे असं केल्याने बाळाला पण भूक जास्त लागत नाही आणि बाळ पण झोपतं व्यवस्थित. आणि पोटात जर मुरडा येत असेल तर तो मुरडा येत नाही मुरडसिंगमुळे. जायफळमुळे त्याचं काय आहे, तर बाळाला चांगली झोप लागते. अशा प्रकारे उघळून झालेलं आहे आणि ते एका वाटीत काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि गरम पाणी आधीच मी करून ठेवलं होतं, त्यामध्ये वाटी आपल्याला ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटं ठेवायची आहे वाटी आणि त्यानंतर बाळाला ते पाजायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय.